जिल्हा पंचायत बेळगावी आणि तालुका आडळी तालुका पंचायत नगरसभा समाज कल्याण इलाके निपाणी या आणि संपूर्ण समाज यांच्या संयुक्तरित्या हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष निपाणी विभागचे तहसीलदार, सगळ्यांच्या हृदयावरती अधिराज्य मिळवणारे आणि आतापर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये मी पाहिलेले एक आदर्श तहसीलदार सुरेश मुंजे सर, याचबरोबर तालुका पंचायतचे प्रवीण कटी सर, नगरसभेचे गणपती पाटील सर, BO मॅडम, आणि ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं त्यांनी मला फोन करून सांगितलं तुझं नाव मी या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे। ते माझे मार्गदर्शक गुरुवर्य प्राध्यापक सुरेश कांबळे सर, रविदादा, सुनीताताई आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आपण सर्वजण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो। मी फार मोठ्या सभा गाजवलेल्या आहेत, 50-50, 60-60 हजार लोक शरद पवारांच्या सभा सुद्धा मी केलेल्या आहेत, पण हा एक शासकीय कार्यक्रम आहे म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या मनावरती दडपण नक्कीच आहे, कारण काय बोलावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। पण मी इतर कोणत्याही गोष्टीला छेद न देता बाबू जगजीवन राम यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे। नमस्कार ज्ञाते वक्ते, रसिक श्रोते मित्रहो, हिंदू धर्माचे आद्य प्रवर्तक शंकराचार्य ते विद्रोही चार्वाक, भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा संत बसवेश्वर महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत रोहिदास आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांतीला विचाराला सवाल करून मी आपल्या सर्वांच्या समोर उभा। मित्रांनो, एकदा काय झालं, अकबराचा दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये अकबर आल्यानंतर हा दरबार चालू झाला आणि त्या दरबारामध्ये प्रत्येक सरदाराला एक शेळी भेट देण्यात आली आणि ती शेळी भेट दिल्यानंतर सांगण्यात आलं की हे शेळी घेऊन तुम्ही जावावं आणि 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा ही शेळी दरबारामध्ये आणण्यात यावी। पण अट इतकीच आहे की अट म्हणजे या शेळीचं वजन आज जितकं आहे तितकंच या शेळीचं वजन 3 महिन्यानंतर सुद्धा असावं। बघता बघता 1 महिने, 2 महिने, 3 महिने निघून गेले आणि पुन्हा एकदा अकबराचा दरबार भरला। त्या अकबराच्या दरबारामध्ये पुन्हा एकदा सर्व शेळ्या घेऊन सरदार उपस्थित झाले आणि अकबर ज्यावेळी आले त्यावेळी सभेला सुरुवात झाली। अकबरांनी आपली नजर एकेकांच्या फिरवली आणि एक शेळीचं वजन चालू झालं। तर मित्रांनो, काही शेळीचं वजन हे अतिशय कमी झालेलं होतं, तर काही शेळीचं वजन अतिशय वाढलेलं होतं। त्यावेळी अकबरांनी बिरबलाकडे नजर पाहिली आणि बिरबलाच्या शेळीचं वजन करण्यात आलं। त्या शेळीचं वजन मात्र सेमच होतं। त्यावेळी अकबराने बिरबलाला प्रश्न केला, का रे बाबा, तुझ्या शेळीचं वजन कसं काय सेम राहिलं? त्यावेळी बिरबलाने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं। तो बिरबल म्हणाला, महाराज, मी असं केलं, या शेळीला रोज दिवसभर हिंडायला सोडायचो, तिला चारा पाणी खायला भरपूर घालायचो आणि रात्री मात्र तिला वाघाच्या पिंजऱ्यासमोर नेऊन बांधायचो। त्याचा परिणाम असा झाला की शेळी दिवसभर आनंदाने जगायची आणि रात्री वाघ मला खाईल या भीतीनं खाल्लेलं तिला पचायचंच नाही। आणि नेमकी हीच अवस्था बहुजन समाजाची झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। स्वातंत्र्य कालखंडामध्ये एकीकडे समाजाची जागृती आणि अस्पृश्यता करण्यासाठी विविध योजना या देशामध्ये राबवण्यात आल्या, पण कधीही समाजातल्या एकाही माणसाला चांगला न्याय, अधिकार आणि पद मिळालेले नाही, हे दुर्दैव आहे। तर दुसरीकडे समाजाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात आल्या, पण त्याही योजना असफल झालेल्या तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात। पण या सगळ्या गोष्टीला छेद देणारा एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव आहे बाबू जगजीवन राम आणि त्यांच्याविषयी बोलण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। मित्रांनो, व्याख्यान म्हटलं तर कथा, कविता या सगळ्या गोष्टी आल्या, पण व्यक्तिचित्र म्हणताना मात्र खोटं बोलता येत नाही। त्यांचं जे झालंय तेच सांगावं लागतं आणि त्याच्यामध्ये शासकीय कार्यक्रम म्हटल्यानंतर इथं सर्व अधिकार आहेत, तर इथे खोटं बोलता येत नाही आणि म्हणून माझं भाषण थोडंसं बोरिंग तुम्हाला नक्की वाटेल, पण जगजीवन राम तुमच्या डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय मी इथून हलणार नाही, हे तुम्हाला मी ग्वाही देतो। मित्रांनो, आज आभाळ पोचता येतं बाबू तुमच्यामुळे, आभाळ पोचता येतं बाबू तुमच्यामुळे, वादळही रोखता येतं बाबू तुमच्यामुळे, बंदूक शस्त्राची गरज नाही आम्हाला, कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही बाबू फक्त तुमच्यामुळे, बाबू फक्त तुमच्यामुळे। मित्रांनो, बाबू जगजीवन राम यांचा जन्म 5 एप्रिल 1908 रोजी उत्तर भारतातील बिहार या राज्यातील
चंद्रपूर जिल्ह्यात म्हणजे आत्ताचं जे भोजपूर जिल्हा आहे 1972 मध्ये त्याचं जे नामकरण करण्यात आलं या जिल्ह्यातील चांदगा या गावामध्ये झालं. अतिशय गरीब कुटुंबातील आणि चर्मकार समाजामध्ये यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिरोमणी आणि आई वसंती देवी यांच्या पोटी हा जन्म झाला. त्यांचं नाव त्यांनी राम जग जीवन राम असं ठेवण्यात आलं. वडिलांची इच्छा होती ते सेवानिवृत्त आर्मीतले एक घटक होते. त्यांचं असं मत होतं की माझ्या मुलानं रामासारखं राजनैतिक आणि सात्विक जीवन जगलं पाहिजे आणि तोच उद्देश रामजीवन यांच्या जीवनामध्ये आम्हाला तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांनी जगावरती एक इतिहास नोंद केलेला आहे. या जगातला एकमेव व्यक्ती ज्या व्यक्तीनं 50 वर्ष राजकारणामध्ये आपलं आयुष्य घालवलं, ज्या व्यक्तीनं 31 वर्ष केंद्रीय मंत्रीपद गाजवलं, असा जगातला एकमेव व्यक्ती म्हणजे कोण? बाबू जगजीवन राम होय. दुसरा मुद्दा आहे जीवन. जीवन म्हणजे स्वतःच्या निर्णयानं या देशाला विजय प्राप्त करून देणारे व्यक्ती म्हणजे बाबू जगजीवन राम होय. आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याने ज्यांनी रामत्व प्राप्त केलं ते राम अशा पद्धतीने बाबू जगजीवन राम यांची संकल्पना आपल्याला मांडता येईल. मित्रांनो, आर्या या गावातील एका शाळेमध्ये यांचा प्रथमतः प्रवेश झाला आणि कित्येक इयत्ता निघून गेल्या आणि निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं शाळेमध्ये हिंदू लोकांच्यासाठी एक पाण्याचा माठ ठेवलेला आहे, मुस्लिम लोकांच्यासाठी एक पाण्याचा माठ ठेवलेला आहे आणि अस्पृश्य लोकांच्यासाठी एक पाण्याचा माठ ठेवलेला आहे. साधारणचा अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा घटक मानला जातो आणि म्हणूनच माझा शब्द होता, पहिला माझा शब्द असा होता, आद्य हिंदू धर्माचे आद्य प्रवर्तक शंकराचार्य. कारण बाबू जगजीवन राम यांच्या जीवनावरती हिंदू धर्माचा मोठा पगडा होता आणि ज्यावेळी त्यांनी तीन माठ पाहिले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एकदा अस्पृश्य घटकातलं पाणी संपलेलं होतं आणि म्हणून त्यांनी हिंदू घटकामध्ये जाऊन पाणी प्यायचा प्रयत्न केला. पण